नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श पंक्ती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेनिमित्त आज माझ्या आपणा सर्वांना शुभेच्छा आणि वंदन. की जे मोठे असतील त्यांना वंदन, ज्यांच्यापासून मला शिकायला मिळतं त्यांना वंदन. गुरुपौर्णिमे पहिला आपला गुरु आयुष्यामध्ये हे आपले माता पिता असतात. तर पहिल्या जीवनाची वाटचाल आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला वाटचाल पहिल्यांदा ते शिकवतात. नंतर शाळेत गुरु आपल्याला ज्ञान देतात. शाळेमध्ये गुरु शिष्य हे आपलं नातं तयार होतं. नंतर जीवनामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण जीवनामध्ये जेव्हा वाटचाल सुरू करतो सामाजिक आणि इतरत्र, त्यावेळेला आपल्या भोवती वावरणारे जे लोक असतात तेही आपले गुरुच असतात. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं. त्यातलं आपण चांगले क्षण वेचायचे आणि त्या माणसांना आपण आपल्या मनामध्ये गुरु म्हणून मान द्यायचा. तर प्रत्येक गोष्टीकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकण्यासारखं असतं. निसर्ग हा सुद्धा एक आपला मोठा गुरुच आहे आणि निसर्गाकडून सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात. आणि समाजामध्ये सुद्धा आपली मैत्री म्हणा. माझे वडील नेहमी म्हणायचे, मैत्री ही सुद्धा काहीतरी शिकवणारी, पुढं नेणारी असावी. म्हणजे तो मित्र हा सुद्धा आपला एक गुरुच असतो, जो आपल्याला चांगलं शिकवतो, जो वाईट गोष्टीपासून परावृत्त करतो. असं करत करत जीवनाची आपली वाटचाल जी सुरू होती. तर जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान देत असतो. प्रत्येक माणसाकडनं काही ना काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं असतं. त्यामुळं प्रत्येक माणूस हा आपला गुरुच म्हणायचा. आणि त्याला आज आपण ज्या वेळेला त्याचं आपल्याला स्मरण होतं त्यावेळेला आपण असं म्हणतो की मी ह्याच्याकडून अमुक एक शिकलो किंवा मी माझ्या मैत्रिणीकडूनही अमुक एक शिकले. तर गुरु हे एक ठराविकच असतात असं नाही. आपण घेतो अनुग्रह, पण मला एक असं वाटतं की ज्या वेळेला गुरूंचा आपण अनुग्रह घेतो त्यावेळेला आपण त्यांनी ज्या गोष्टी करायला सांगितलेल्या असतात त्याचं आपण परिपूर्ण पालन केलं पाहिजे. करत नाही तशातला भाग नाही. पण आज आपल्याला असं दिसतं की गुरु हे आपल्याला काय सांगतात की जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरणामध्ये राहा. जो तुम्हाला इतकं काही देतो त्याचं तुम्ही एकदा तरी दिवसातनं चिंतन करा. पण आम्ही ऐहिक गोष्टींच्या मागं इतकं लागलेलो आहोत की गुरु नेहमी काय सांगतात की तुम्ही भौतिक गोष्टींचा आनंद घ्या, ऐहिक सुख घ्या, पण त्याच्यामध्ये तुम्ही गुंतून पडू नका. पण तसं होताना दिसत नाही किंवा असं थोडा संभ्रम पडतो की माणसाला असं वाटतं की जास्तीत जास्त आपण 4 खोल्यातनं बंगल्यात राहिलो म्हणजे आपला उत्कर्ष झाला. 4 चाकीत सुद्धा छोटी गाडी आहे त्याच्यापेक्षा आपण मोठी गाडी घेतली म्हणजे आपला उत्कर्ष झाला. तर खरा उत्कर्ष गुरु आपल्याला असा सांगत नाही. तुम्ही मनानं ज्या वेळेला त्या गोष्टीचा लोभ सोडता, मोह सोडता, त्यावेळेला तुमच्यामध्ये खरा उत्कर्ष झालेला दिसतो. हे सगळं अशाश्वत आहे. याच्या मागं तुम्ही लागू नका. तुमचा उत्कर्ष करून घ्या, पण तुमच्या गरजा भागतील इतपतच तुम्ही त्याचं लोभ ठेवला पाहिजे. हे आपल्याला खरं म्हणजे गुरु सांगतात. आता मी जे म्हटलं की आपल्याला प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काही ना काहीतरी शिकता येतं. आपल्या भोवतालच्या प्रत्येक माणसाकडून काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. आत्ताच्या जमान्यात तर असं सांगायचं की आपले छोटे छोटे गुरु आहेत की आपली नातवंड म्हणा किंवा हा मोबाईल म्हणा, हा सुद्धा एक गुरुच आहे आपला. आता मध्ये काही काळ असा आला की आपल्याला काही गोष्टी म्हणजे माझ्या वयाच्या लोकांना म्हणा किंवा काय की आम्हाला काही हे जमणार नाही, आम्हाला काही येणार नाही. पण अशी परिस्थिती आलेली की आपली मुलं एकीकडं, आपण एकीकडं, आपल्याला सामान आणायची पंचायती,
बिलं भरायची पंचायती. मग आता हे कसं काय जमणार सगळं, बाहेर तर पडायचं नाही. पण मग शेजारपाजारच्यांच्याकडून की गुगल पे म्हणजे काय, फोन पे म्हणजे काय, फोनवरनं ऑर्डर कशी द्यायची, फोनवर ऑनलाईन कसं मागणी करायची, हे सगळं आपण त्यावेळेला शिकलो. म्हणजे ते जे आपल्याला शिकवणारे आहेत, सोशल मीडियावरचं टेक्निकल गोष्टी शिकवणारे आहेत, ते आपले गुरुच आहेत. आणि म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं की आम्हाला काहीच याच्यातली माहिती नाही, पण माझ्या नातवंडांनी मला इतकं शिकवलं की टी व्ही कसा बघायचा, टी व्हीवर कराओके गाणी कशी म्हणायची, मोबाईल कसा ऑपरेट करायचा, मोबाईलवरून टी व्ही कसा ऑपरेट करायचा. आणि त्याच्यात ते हल्ली पुन्हा नवीन डेव्हलपमेंट झालेले आहेत. त्याच्यात ते काय यूट्यूब दिसतं, ते जिओचं, नंतर ते ॲमेझॉनचं, त्याच्यावर ते आपल्याला पाहायचं झालं तर ते कसं ऑपरेट करायचं. अहो काय किती ज्ञान दिलं आम्हाला त्या मोबाईलचं आणि टी व्हीवरचं. म्हणजे ही नातवंडे ही सुद्धा माझी गुरुच आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला काहीही त्यातलं समजत नाही, पण मला एक असं आवडत नाही की मला त्यातलं काही समजत नाही, मला त्यातलं काही येत नाही, मला त्यातलं काही कळत नाही. कोणीच आधी शिकून आलेलं नसतं. शिक्षण हे नंतरच सुरू होतं, आपण जन्म घेतल्यानंतरच सुरू होतं. आईच्या पोटातून काही कोणी शिकून येत नाही. तेव्हा या छोट्या लोकांच्याकडून सुद्धा आपण आत्ता ज्या सामाजिक काही ठराविक गोष्टीपुरतं तरी निदान हे टेक्निकल ज्ञान आपल्याला आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी माझ्या नातवंडांच्याकडूनही शिकले. मला नातवंडांनी भरपूर शिकवलं. माझ्या मुलीनं मला हे व्हिडिओ करायला शिकवले. त्याच्यातून मी व्हिडिओ करून मी आपणाशी संपर्क साधू शकते, याचाही मला खूप आनंद झाला. ती माझी गुरु आहे. मुलांनी गुगल पे कसं करायचं ते शिकवलं मोबाईलवरून, ऑनलाईनवरूनच. त्यावेळेला ते तिकडं आम्ही इकडं, ते रत्नागिरीत आम्ही सांगलीत, असं ते जो मधला काळ जो झाला त्याच्यावर त्यांनी आम्हाला मोबाईलवरनं सांगून आम्हाला ते शिकवलं. म्हणजे हे सगळेजण आपले गुरुच आहेत. त्यामुळं आज हे जे मला सगळं काही नवीनसुद्धा ज्ञान दिलेलं आहे त्यांनासुद्धा मी गुरु मानून त्यांना वंदन करायला मला कोणताही कमीपणा वाटत नाही. आणि अजूनही खूप गोष्टी शिकण्यासारख्या असतात, त्या आपण आयुष्यामध्ये शिकल्या पाहिजेत. कुठलीही गोष्ट आधीपासून येत नसती. काळाप्रमाणे आपणही थोडं थोडं काहीतरी आपल्या घरातल्या मुलांच्याकडनं म्हणा, याच्याकडनं. आता मला सुद्धा म्हणतात की नातवंड, काय आजी तुला लवकर लक्षातच येत नाही बघ. आता काय करणार, बरोबर आहे. आपल्याला ते त्यावेळेला आमच्या वेळेला नव्हतं, आता हे नवीन आहे. पण त्यांच्याकडून ते आम्हाला शिकायचं म्हटल्यानंतर आम्हाला ते ऐकलंच पाहिजे हो. पण मला त्याचाही आनंद वाटतो आणि त्यांच्याकडून शिकायला मला खूप मजा येते. आणि मला गॅलरी कशी ओपन करायची, व्हिडिओ कसे बनवायचे, हे सगळं मुलांनी गुगल पे आणि नातवंडांनी हे शिकवलं. मी त्यांच्याकडून हे ज्ञान घेते. आणि आजचा मोठा आपला पुन्हा गुरु म्हणजे मोबाईल हा गुरु आहे. मोबाईलमध्ये तर यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. लेखकांची माहिती मिळेल, काव्य मिळेल, अभंग मिळेल. अहो काय मिळत नाही त्याच्यातून. सगळं ज्ञान ह्या एका शिक्षकाकडून मिळतं. म्हणून आजच्या जमान्यात तर आपला मोठा गुरु म्हणजे मोबाईल हा आहे. त्यालासुद्धा मी धन्यवाद देते. आणि म्हणजे याचंही मी आभार मानते की या मोबाईलमुळे मी आपणाशी संपर्क करू शकते, आपल्याकडून ज्ञान घेऊ शकते. आपल्या कॉमेंट्सद्वारे मला खूप चांगल्या कॉमेंट्स पण येतात. आणि आपण जे व्ह्युअर्स आहात ते खूप लोक व्ह्युअर्स झालेले आहेत. ते व्ह्युअर्स संख्या बघितली की मलासुद्धा स्फूर्ती मिळते. आणि मी जास्तीत जास्त मला जे वाटतं ते मी आपल्याशी संपर्क करून आपल्याबरोबर मी शेअर करू शकते. त्यामुळं मोबाईल हा सुद्धा माझा एक मोठा गुरुच आहे. त्यालाही मी धन्यवाद देते. आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देते. आणि माझ्या गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना एकदा शुभेच्छा देते. जय श्रीराम. धन्यवाद.